शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि स्मृती दिनानिमित्त दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक दाखल झालेले आहेत। आणि मुळामध्ये या स्मृती दिनानिमित्त एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं, ते म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर मराठीच्या मुद्द्यावरती हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले होते। एकीकडे उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं, त्यावेळेला ते सहकुटुंब आले होते। त्यावेळेला आदित्य ठाकरे हे सुद्धा सोबत होते, सोबतच रश्मी ठाकरे सुद्धा होत्या। आणि आता आपण पाहायला गेलं तर त्यानंतर राज ठाकरे हे दाखल झाले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं। खरं तर आपण पाहायला गेलं तर कौटुंबिक कार्यक्रमाला असेल किंवा अनेक कार्यक्रमामध्ये असतील, दोन ठाकरे बंधू हे आपल्याला सातत्याने एकत्र असले येताना पाहायला मिळालं। आजही ते एकत्र आलेले आहेत। कार्यकर्त्यांना या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काय वाटतं हे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। समस्त आपण पाहतो या ठिकाणी हे कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी हे संपूर्ण कार्यकर्ते आपण पाहतो। ज्या ठिकाणी स्मृतीस्थळ आहे त्याच्या बाहेरील गेट परिसरामध्ये हे सगळे कार्यकर्ते, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल, एकंदरीत दोन ठाकरे बंधू आज एकत्र पाहायला मिळाले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी, किती मोठा हा क्षण? हा खूप मोठा क्षण आहे, कारण दोन ठाकरे बंधू एकत्र येणं म्हणजे कोणालाही बघा, कोणाच्या भावकी कोणाला वाद नको असतो आणि कुठल्याही भावकीतले एकत्र येणं हे सगळं चांगलंच। आणि आम्हा शिवसैनिकांसाठी तर ती आनंदाची गोष्ट आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सध्याच्या राजकारणाची स्थिती बघता दोन ठाकरे बंधू एकत्र येणे की खूप मोठी गोष्ट आहे। निवडणुका सुद्धा होऊ घातल्या आहेत, त्यामुळे युतीची सुद्धा संकेत आहेत। काय युती तर व्हायलाच पाहिजे आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनातला ही इच्छा आहे की युती झालीच पाहिजे म्हणून। तर आपण पाहतोय की या ठिकाणी आणखी सुद्धा त्यांची सुद्धा बातचीत करूया। दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळालं, काय सांगा? ठाकरे बंधू आले ते चांगली गोष्ट आहे, तर मुंबईत काहीतरी बदल झालाच पाहिजे व्यवस्थित सर्व। मुंबईत सत्ता ही ठाकरे बंधूंची यायलाच पाहिजे आता, महानगरपालिकेची। आणखी सुद्धा शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत। निश्चितच आपण पाहतोय की साधारणतः ठाकरे बंधू ज्या वेळेला एकत्र येतात, साधारणतः मराठीच्या मुद्द्यावरती हे ठाकरे बंधू एकत्र आले होते, मात्र त्यांनी आता मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आल्यानंतर या स्मृती दिनानिमित्त हे ठाकरे बंधू जे आहेत ते आपल्याला एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। त्यांच्याशी सुद्धा आपण साधारणतः पाहायला गेलं तर अनेक कार्यकर्ते, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत जे ती करणारच आहोत। मात्र सध्या साधारणतः पाहायला गेलं तर आगामी काळामध्ये निवडणुका सुद्धा होऊ घातलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात। त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती साधारणतः पाहायला गेलं तर ही भेट म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येणे अत्यंत महत्वाचं आहे। काय सांगाल, ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळालं, आता जवळीक वाढते, मग युती कधी अशी सुद्धा सर्वांमध्ये झाल्याच युती जमा आहे, युती झालेलीच आहे। फक्त आता एक युती झालेली आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास घडवणार दोन बंधू, वही सपाट करणार सत्ताधाऱ्यांना। किती मोठा हा क्षण होता? हा एकदम लाखाचा चांगला क्षण आहे, हा सोन्यासारखा क्षण आहे हा। आता इकडे ही मोठ्या प्रमाणात हा आनंदाचा क्षण आहे आणि महिला शिवसैनिक सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण या ठिकाणी बातचीत जे करणार आहोत। महिला शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सध्या उद्धव ठाकरे जे आहेत ते आपण पाहतोय बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। साधारणतः आपण पाहतोय त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल, ठाकरे बंधू हे आपल्याला एकत्र पाहायला मिळाले आज? निश्चितच आपण पाहतोय, आपण या ठिकाणी पाहतो की बाळासाहेब ठाकरे यांना स्मृती दिनाच्या निमित्ताने अभिवादन करणार आहे। काय सांगाल, किती मोठं? दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले ती फार मोठी गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे। आणि याच्यापेक्षा दुसरा आनंद काही, आम्ही यावेळेस महानगरपालिका 101% जिंकणार म्हणजे जिंकणारच आणि महापौर आमचा शिवसेनेचाच बसणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच महापौर असणार आहे, याची आम्हाला शाश्वती आहे। 20% पूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर दोन भाऊ वेगळे झाले होते। आता बाळासाहेब ठाकरे हयात दोन भाऊ एकत्र, पण ती एक दुर्दैवी गोष्ट आहे की बाळासाहेब असताना जर आले असे, त्यामुळे अजून त्यांना पण फार बरं वाटलं असं। पण ठीक आहे, उशिरा का होईना, पण दोन्ही भाऊ एकत्र आले हेच फार मोठं आहे आमच्यासाठी। आणि यानंतर शिवसेना आणि मनसेची युती झाल्यानंतर वरिष्ठ काहीतरी आमचा निर्णय घेतील, त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढचं कार्य करू, ही आम्हाला अगदी शाश्वती आहे की 101% आमचा महापौर बसणारच, ही शाश्वती आहे। जय महाराष्ट्र। बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। आम्हा शिवसैनिकांना याचा खूप अभिमान आहे, आनंद आहे आणि लवकरात लवकर युतीची घोषणा जाहीर व्हावी असं आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना वाटतं आहे। 20% पूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंसमोर दोन आपण एक मिनिट या ना।
या मला काय एवढं बोला तुम्ही यांना बोला. काय सांगायचं? दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आणि त्यांनी एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं. साहेब, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आहेत. ही शिवसेना जी दुभंगली गेली, ही दुभंगलेली गेलेली शिवसेना ही बाळासाहेबांच्या मनात आहे आणि ती पुन्हा एक व्हावी असं बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून हे ठाकरे बंधू आहेत, उद्धव साहेब आहेत, राज साहेब आहेत, हे आज एकत्र आलेत. केवळ शिवसेना ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली आणि या शिवसेनेचं वलय असं होतं, उद्देश ध्येय असं होतं की महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी, महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी ही शिवसेना कार्य करत होती. आणि आज हे जे सरकार आहे ते तसं काही दिसत नाही, गोरगरिबांचा वाली नाहीये. अनेक महागाई म्हणा, अमुक तमुक सगळ्या बाबतीत महाराष्ट्र पूर्णपणे रसातळाला जात चाललेला आहे. आणि म्हणूनच बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत. हे दोन ठाकरे बंधू आज एकत्र आलेत आणि उद्या भविष्यात हा महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम आपल्याला पाहायला मिळेल असं मी या ठिकाणी जाहीर करतो. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हम तुम्हारे साथ है. तुमच्याशी आपण बातचीत करूया. ताई, काय सांगाल एकंदरीत तुमच्याकडे येतो? दोन भाभी. ठाकरे बंधू एकत्र आले असं त्यांनी अभिवादन केलं, किती मोठा तरी म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की दोघ जण एकत्र आले तर. दोन बाळासाहेब ठाकरेंसमोरच हे दोन ठाकरे बंधू वेगळे झाले होते आणि आता ठाकरे बंधू हयात नसताना एकत्र येत आहेत. किती मोठा क्षण आहे. एक चांगली गोष्ट आहे, कारण दोघ जण जर एकत्र आले भाऊ तर आपल्या साहेबांचं अजून नाव मोठं होईल. तसं नक्कीच. तुम्हाला काय वाटतं ताई? काय सांगाल? नाही, खूपच छान. दोघं एकत्र भाऊ आले ना म्हणजे सगळ्याच गोष्टीने चांगलं होणार आहे. वोटिंगच्या वेळी वोटिंग जास्त पडणार, मनसेकडनं जास्त पडणार, उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडनं चांगले होणार, भरपूर वोट मिळणार. आता किती वर्षापासून प्रतीक्षा होती पण ते आता पूर्ण होणार आहे. सगळ्यांनाच खूप आनंद झालाय खरंच. बाळासाहेब ठाकरे आता असतील. बाळासाहेब ठाकरे असते तर खूपच आनंद झाला असता, कारण त्यांनी सांगितलेलंच होतं दोघं एकत्र यायसाठी. काय वाटतं? काय नाही, म्हणजे दोघं बंधू एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे आणि पुढे म्हणजे शिक्षणाच जास्ती वाढणार आणि ते दोघं भाऊ एकत्र आल्यावर चांगलंच करणार. दोघांना एकमेकांचा सपोर्ट पडेल, सपोर्ट होईल, बाकी काय नाही. मग भरपूर वोटिंग होईल.